नमस्कार मुलांनो, वेलकम टू माय चॅनेल माधुरी व्लॉग्स या आपल्या नवीन यूट्यूब चॅनेलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. आता नवोदय समितीने बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये जो नवीन विषय ॲड केलेला आहे तो म्हणजे EVS एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजेच पर्यावरण अभ्यास. त्यामध्ये आपण एक महत्त्वाचा टॉपिक अभ्यासणार आहोत, मानवी शरीर व त्यातील संस्था. म्हणजेच कोणत्या 3 अशा संस्था आहेत की ज्याचा आपण या टॉपिकमध्ये अभ्यास करणार आहोत. तर पहिली आहे पचन संस्था, दुसरी आहे श्वसन संस्था व तिसरी आहे रक्ताभिसरण संस्था. आणि या तिन्हीपैकी आज आपण अभ्यासणार आहोत पचन संस्था. तर बघा मुलांनो, आपण रोज जे अन्न खातो किंवा अन्न जेवतो सकाळी किंवा संध्याकाळी, जो आहार आपण घेतो त्याचं नेमकं पुढे काय विघटन होतं किंवा कशी त्याची पचनक्रिया होते हे आपण या संस्थेमध्ये अभ्यासणार आहोत. तर बघा, पचन संस्था ही अवयवांची अशी प्रणाली आहे जी अन्नाचे यांत्रिक व रासायनिक पचन करते, पोषक तत्वांचे शोषण करते. आता पोषक तत्वे म्हणजे काय याचा अभ्यास आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सविस्तरमध्ये पाहणार आहोत. आणि न पचलेला अपशिष्ट पदार्थ बाहेर टाकते. आता अपशिष्ट पदार्थ म्हणजे काय, जो पदार्थ आपल्या शरीराला नको आहे तो पदार्थ आपण शरीराबाहेर फेकून देणे, याला म्हणायचं अपशिष्ट पदार्थ. आता बघा, पोषक तत्वे आपल्याला वेगवेगळ्या आहारातून मिळत असतात. म्हणजेच काय, विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स, न्यूट्रियंट्स हे जे आहेत ही पोषक तत्वे आपल्या वेगवेगळ्या आहारातून मिळत असतात. आता याचे कार्य बघा, पहिल्यांदा आपण अभ्यासणार आहोत ही पचन संस्था व याची सुरुवात होते तोंडातून. कुठून सुरुवात होते? तोंडातून. आपण ज्यावेळी आहार घेतो त्यावेळी आपण तो पहिल्यांदा या मुखाद्वारे म्हणजेच तोंडाद्वारे तो आपल्या शरीरामध्ये घेतो. ही आहे जीभ व हे आपले तोंड, यातून अन्न हे पुढे जाते अन्ननलिकेमध्ये. पण सुरुवातीला आपण ज्यावेळी घास घेतो त्यावेळी अन्नाचे बारीक 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 तुकडे करतो, म्हणजेच त्याच्यामध्ये लाळ ॲड झालेली असते. आता तुम्हाला माहित आहे की आपल्या तोंडात लाळ ग्रंथी असते, ती या अन्नामध्ये मिक्स होत असते. त्यानंतर पुढे ही अन्ननलिकेपर्यंत पुढे ढकलली जाते. हे अन्ननलिका काय कार्य करते? अन्न जठरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य अन्ननलिका करत असते व तिथून जाते यकृत. हे अन्न पुढे म्हणजेच कुठे जाते? यकृत. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? लिव्हर म्हणतो. लिव्हरमध्ये काय कार्य होते? पित्तरस तयार करण्याचे कार्य यकृतात होते. आता मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणजेच कोणती? लिव्हर म्हणजेच यकृत. त्यानंतर ते अन्न जातं जठरामध्ये. आता जठरामध्ये काय होतं? जे आपण तोंडातून अन्न पुढे ढकललेलं असतं त्याचं पचन, रस तयार करण्याचं काम जठर करतं. जठरानंतर अग्नाशय. अग्नाशय म्हणजेच पॅनक्रियाज. इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो? पॅनक्रियाज. आता त्यामध्ये काय होतं, तर पचनासाठी जे एन्झाईम्स लागतात ते तयार करण्याचे कार्य या अग्नाशयमध्ये होत असतं. नंतर ते अन्न जातं लहान आतडी. आता या लहान आतड्यात काय कार्य होतं बघा, पचन पूर्ण होते आणि पोषक तत्वांचे शोषण होते. पचन पूर्ण होते आणि पोषक तत्वांचे शोषण होते. त्यानंतर लहान आतड्यातून ते अन्न पुढे मोठे आतडे म्हणजेच जे इथं तुम्हाला ग्रीन कलरचं जी ट्यूबलाइक स्ट्रक्चर दिसत आहे त्या आतड्यामध्ये पाण्याचे शोषण करण्याचे काम केले जाते. व त्यानंतर लास्ट आपली यंत्रणा आहे मलाशय किंवा गुदद्वार. गुदद्वार हे काय कार्य करते? जे आपल्या शरीराला नको आहे हे पदार्थ बाहेर फेकून देणे, म्हणजेच एक्सक्रिशन म्हणजे उत्सर्जित करणे, यालाच काय म्हणायचं? अपशिष्ट पदार्थ बाहेर टाकणे. आता बघा, हे जे आपण रोज अन्न खातो
तर ते कशासाठी खातो? तर आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी. आता ही ऊर्जा नेमकी काय आहे? ऊर्जा म्हणजेच आपल्याला एखादे काम करायचे असेल, खेळायचे असेल तर एनर्जी लागते आणि अ, ती एनर्जी तयार करण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते. तसेच अन्नाची फक्त गरज नसून त्यातील महत्त्वाचे जे घटक आहेत न्यूट्रिएंट्स त्याची गरज आपल्याला ऊर्जा तयार करण्यासाठी लागते. आता बघा, आपण मुख्य अवयव बघणार आहोत. या पचन संस्थेचे मुख्य अवयव. पहिला आहे तोंड. तोंड तोंड बघा, अन्न तोंडात प्रवेश करते, चावण्याचे पचनाची सुरुवात करते. म्हणजेच अन्न आपण पहिल्यांदा तोंडामध्ये घेतो व त्याला चावून त्याचं बारीक विभाजन करतो. त्यानंतर अन्ननलिका. आता अन्ननलिका काय कार्य करते? अन्न जठरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य अन्ननलिका करते. त्यानंतर जठर पचन रसाबरोबर अन्नाचे मिश्रण करते. नेक्स्ट लहान आतडे पचन पूर्ण होते आणि पोषक तत्वाचे शोषण करते. त्यानंतर मोठे आतडे पाण्याचे शोषण करते. आता बघा, आपण जे डेली जे पाणी पितो ते पाणी शोषण्याचे काम मोठे आतडे करते. आता हे फक्त पाणी आपण फक्त पाणी पिल्यामुळे पाणी शोषण करण्याचे काम लहान आतडे करते. बघा, यावरती एक प्रश्न तयार होऊ शकतो, की आपले जे अन्न आहे त्याचे पचन कोणत्या अवयवामध्ये होते किंवा पोषक तत्वांचे शोषण कोणत्या अवयवामध्ये येते? तर त्याचं उत्तर असणार आहे लहान आतडे. त्यानंतर मोठे आतडे. आता मोठे आतडे काय कार्य करते? की ते पाण्याचे शोषण करते. नेक्स्ट लास्ट मलाशय व गुदद्वार. अपशिष्ट म्हणजे नको असलेले पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचे कार्य मलाशय व गुदद्वार करत असतात. आता यावरती एक सोपी ट्रिक्स आहे जे आपण लक्षात ठेवू शकतो किंवा परीक्षेमध्ये जर असा प्रश्न आला, पचन संस्थेतील अवयवांचा योग्य क्रम लावा असा जर प्रश्न आला किंवा पचन संस्था व त्याचे कार्य त्यानंतर योग्य जोड्या लावा असाही प्रश्न येऊ शकतो. त्यासाठी आपण एक ट्रिक्स वापरायची आहे. ती म्हणजे त जला मोम. म्हणजेच काय? त म्हणजे तोंड, अ म्हणजे अन्ननलिका, ज म्हणजे जठर, ला म्हणजे लहान आतडे, मो म्हणजे मोठे आतडे, म म्हणजे मलाशय. आता ही ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवल्यानंतर तुम्ही कोणताही आपल्या या पचन संस्थेच्या अवयवांविषयी कोणताही प्रश्न आला तर तुम्ही नक्की सोडवू शकाल. बघा, त तोंडातून ज्यावेळी आपण घास घेतो त्यावेळी तो पहिल्यांदा तोंडात घेतो. त्यानंतर तो जातो अन्ननलिकेत. तोंड, अन्ननलिका, त्यानंतर अन्ननलिकेतून जठरमध्ये, जठरमधून लहान आतडे, लहान आतडेमधून मोठे आतडे व मोठे आतडेमधून लास्टला जातो मलाशय. आता याची सोपी ट्रिक्स लिहून घ्या तुम्ही. माझा व्हिडिओ पॉज करा व ही जी ट्रिक्स आहे त, ज, ला, मोम ही ट्रिक्स तुम्ही लिहून घ्या आणि व ती लक्षात ठेवा. आता नेक्स्ट बघा, पचन संस्थेतील पचनाची प्रक्रिया. बघा, अन्नाचे पचन कसे होते? पचनाची प्रक्रिया ही मुख्यतः तोंडातून चालू होते. आता तोंड अन्नाचे चावून तुकडे केले जातात. लाळेतील बघा, पचन संस्थेतील पचनाची प्रक्रिया. आता तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, पचनाची सुरुवात कुठून होते किंवा कोठे होते? तर पचनाची सुरुवात तोंडात होते. पहिल्यांदा आपण बघणार आहोत तोंड. आता ज्यावेळी आपण अन्न तोंडामध्ये घेतो त्यावेळी ते अन्नाचे तुकडे करण्याचे काम कोण करतं? तोंडातील दात करतं. त्यानंतर लाळेतील स्टार्चचे रूपांतर साखरेमध्ये होते. माल्टोज म्हणजे साखर. यामध्ये त्याचं स्टार्चचे माल्टोजमध्ये रूपांतर होते. नेक्स्ट अन्ननलिका. आता अन्ननलिका पेरिस्टॉलिसिस क्रियेने अन्न जठराकडे जाते. आता
पेरिस्टॉलिसिस म्हणजेच काय, तर जी आपली अन्ननलिकेची पाईप असते ती ज्यावेळी आकुंचन पावते त्यावेळी अन्न पुढे जठराकडे ढकललं जातं. तसेच प्रसारण ती जेव्हा पाईप प्रसारण पावते त्यावेळी ते तोंडातून आलेलं नवीन अन्न आतमध्ये घेत असतं. अशा प्रकारे अन्ननलिका अन्न जठराकडे पाठवण्याचे काम करत असते. नेक्स्ट जठर. आता जठर इथे अन्न ढवळले जाते. त्यानंतर गॅस्ट्रिक रस म्हणजे HCl आणि पेप्सिन प्रथिनांचे पचन करते. नेक्स्ट लहान आतडी. यकृतातून पित्त येते. पित्त चरबींचे सूक्ष्मकण करते. अग्नाशयातील एन्झाईम्स. आता एन्झाईम्स कोणकोणते आहेत बघा. ट्रिप्सिन, लायपेज, अमायलेज ही आहेत अग्नाशयातलीच म्हणजेच पॅनक्रियामधलीच एन्झाईम्स. प्रथिने चरबी व कार्बोहायड्रेटचे पचन करतात. त्यानंतर पोषक द्रव्ये या लहान आतड्यामध्ये शोषली जातात. आता या लहान आतड्यावरती प्रश्न येऊ शकतो की आपण जो आहार घेतो त्याचे पचन कोणत्या अवयवात होते किंवा पोषक द्रव्ये कुठे शोषली जातात, तर याचे आन्सर आहे लहान आतडे. त्यानंतर मोठे आतडे. येथे पाण्याचे शोषण होते. आपल्या फळामधून पाणी जातं किंवा वेगवेगळ्या पदार्थामधून पाणी जातं किंवा आपण जे रोज डेली पाणी पित असतो त्या पाण्याचे शोषण कुठे होते, तर मोठ्या आतड्यांमध्ये होते. त्यानंतर उपयुक्त जीवाणू काही जीवनसत्वे तयार करण्याचे काम मोठे आतडे करते. नेक्स्ट आहे आणि लास्ट मलाशय व गुदद्वार. न पचलेले अन्न मल रूपाने शरीराबाहेर टाकणे हे काम मलाशय व गुदद्वार. न पचलेले म्हणजे जे आपल्या शरीराला नकोसे आहे, वेस्ट प्रोडक्ट, हे आपण मलाशय व गुदद्वार याद्वारे काय करतो, आपल्या शरीरातून बाहेर फेकतो. आता बघा अन्नाचा प्रवास. आता इथं तुम्हाला दिसत आहे की प्रथमतः अन्नाचा प्रवास हा तोंडामधून सुरुवात होतो. आता बघा तोंड अन्न प्रवेश करते. कुठे करते? तोंडामध्ये अन्न प्रवेश करते. त्यानंतर त्यावरती काय क्रिया केली जाते की ते अन्न चावले जाते आणि लाळेत मिक्स होते. नेक्स्ट अन्ननलिका. आता अन्ननलिका अन्न पेरिस्टॉलिसिस क्रियेने जठरापर्यंत पोहोचवते. जठरामध्ये काय कार्य होते? अन्न ढवळले जाते व प्रथिनांचे पचन सुरू होते. म्हणजे प्रथिनांचे पचन व्हायला सुरुवात कुठून होते? जठरामधून होते. त्यानंतर तेच अन्न पुढे लहान आतड्यामध्ये जातं. इथं पूर्णपणे त्या अन्नाचे पचन होते व त्या अन्नातील जे काही न्यूट्रियंट्स म्हणजेच पोषक तत्वे आहेत ती काय केली जातात? शोषली जातात. नेक्स्ट मोठे आतडे. पाण्याचे शोषण होते आणि मल इथून तयार व्हायला सुरुवात होते. आणि लास्ट मलाशय व गुदद्वार येथे न पचलेले पदार्थ शरीरातून टाकून दिले जातात. आता याचाच योग्य क्रम जर लावायचा असेल तर याची ट्रिक्स आहे त अ जला मोम. त अ जला मोम. मगाशी जे आपण बघितले तोच आहे स्मरण मंत्र म्हणजेच ट्रिक्स. त्यानुसार आपण याचा क्रम लावू शकतो. आता यावरती प्रश्न कसे येणार हे आपण बघूया. अन्नाचा प्रवास क्रमाने लिहा किंवा पचनाची प्रक्रिया समजावून सांगा. याचे बघा यावरती एक MCQज आपला एक तयार होणारा प्रश्न आहे की जो काय आहे, अन्नाचे पचन कोणत्या अवयवात पूर्ण होते किंवा पोषक द्रव्यांचे शोषण कुठे होते, तर याचं आन्सर असणार आहे लहान आतडे. आता यामधून आपले वेगवेगळे प्रश्न तयार होतील. पचनाची प्रक्रिया कोठून सुरुवात होते किंवा पचनाचा क्रम कुठे, पचनाची सुरुवात कोठून होते म्हणजेच पचनाची सुरुवात तोंडात व समाप्त मलाशय किंवा गुदद्वारामध्ये होते.
आता हे आपण क्रमाक्रमाने या पचन संस्थेच्या प्रक्रिया क्रमाक्रमाने या अवयवांची माहिती घेणार आहोत. पहिला आहे तोंड. याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? माउथ म्हणतो. आता तोंड सगळ्यांना माहित आहे तोंड म्हणजे काय. आता तोंड म्हणजे पचन संस्थेचे प्रवेशद्वार. म्हणजे आपण जे अन्न घेतो ते पहिल्यांदा सुरुवात कुठून करतो? तोंडापासून करतो. पचनाची सुरुवात कोठून होते? तर याचा आन्सर असणार आहे पचनाची सुरुवात तोंडातून होते. आता तोंडाची रचना कशी असते बघा बाळांनो? ओठ, लिप्स, आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? लिप्स म्हणतो. त्यानंतर दात. आता सांगा बघू आपल्या तोंडात किती दात असतात एकूण? तर 32 दात असतात. त्यानंतर जीभ, नेक्स्ट लाळ ग्रंथी, त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? सलायव्हरी ग्लँड्स. आणि त्यानंतर मुखगुहा, बकल कॅव्हिटी, जी आपली टाळू आहे त्यालाच आपण काय म्हणतो? मुखगुहा किंवा बकल कॅव्हिटी. आता वन बाय वन आपण या सगळ्या अवयवांचे कार्य काय आहे ते जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच लाईक व शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ सगळ्या नवोदय मित्रांना किंवा माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला जाईल. तर चला तर बघूया या तोंडातील अवयवांचे कार्य काय आहे. पहिला आहे ओठ, लिप्स. अन्न घेताना मदत करणारा व अन्न तोंडात ठेवणारा कोण आहे? ओठ. म्हणजे अन्न घेताना मदत करतात व अन्न तोंडात ठेवतात. त्यानंतर दात. आपण जो आहार तोंडाद्वारे आतमध्ये घेतो त्याचे चावण्याचे कार्य, महत्वाचे कार्य हे दात करत असतात. त्याचे तुकडे करणे किंवा बारीक 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 त्याचे विभाजन करणे हे काम कोण करत असतं? दात करत असतात. तर या दातांमध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत. म्हणजेच या दातांमध्ये पुढचे, मागचे किंवा तर दाताचं कार्य काय असतं की अन्नाचं बारीक बारीक विभाजन करणे, तुकडे करणे व अन्न चावणे हे महत्वाचे कार्य दात करत असतात. दाताबद्दल सविस्तर माहिती आपण नंतर घेणारच आहोत. त्यानंतर बघा जीभ. जीभ अन्न मिसळणे, ढकलणे, चव ओळखणे व गिळण्यास मदत करते. त्यानंतर लाळ ग्रंथी. लाळ ग्रंथी लाळेमध्ये सलायव्हरी अमायलेज एन्झाईम्स असते. त्यानंतर मुखगुहा अन्न ठेवण्यासाठी जागा देते व अन्न चावण्यासाठी आधार देते. आता बघा इथं तुम्हाला तोंडाचा आतील भाग दाखवलेला आहे. पहिला बघा हे ओठ आहेत जे अन्न घेण्यास मदत करतात. त्यानंतर हे दात आहेत जे अन्न बारीक करण्यास मदत करतात. त्यानंतर ही तालू आहे अन्न चावण्यासाठी आधार देत असते. त्यानंतर लोलक म्हणजे आपल्या घड्याळाचा जसा लोलक असतो तशा प्रकारे हा लोलक आहे. घशाकडे अन्न जाण्यापासून संरक्षण करते. त्यानंतर आहे जीभ, अन्न मिसळते व चव घेते, गिळण्यास मदत करते. त्यानंतर नेक्स्ट आहे लाळ ग्रंथी, जी लाळ तयार करून तोंड ओलसर ठेवतात आणि पचनास मदत करतात. नेक्स्ट मुखगुहा, जे अन्न ठेवण्यासाठी जागा देते. बघा यावरती असे प्रश्न येण्याची संभाव्यता आहे की पचनाची सुरुवात तोंडात कशी होते किंवा पचन संस्थेची सुरुवात कुठून होते. मग याचा आन्सर असणार आहे तोंड. त्यानंतर बघा आपण तोंडातील दात याची सविस्तर माहिती घेणार आहोत. बघा दात हे तोंडातील कठीण पांढऱ्या रंगाचे अवयव आहेत. ते अन्न चावणे, फाडणे, कापणे, बारीक करणे यास मदत करतात. आता त्याच प्रकारे दातांचे प्रकार आहेत. दातांचे प्रकार आहेत 4. त्यापैकी इन्सायझर, कॅनाइन, प्रीमोलार आणि मोलार. यांनाच मराठीमध्ये काय म्हणतो? मुख्य दाढा. मुख्य दाढा ज्या कुठे असतात? या ज्या तुम्हाला दिसत आहेत या 3.
या ज्या आहेत या काय आहेत, मुख्य दाढा आहेत. या दाढा इकडे 3, इकडे 3 असे वरच्या जबड्यामध्ये 6 व खालच्या जबड्यामध्ये 6 अशा टोटल मिळून किती आहेत, 12 आहेत. त्यानंतर या ज्या दिसतायत तुम्हाला, या काय आहेत, उपदाढा. यांनाच काय म्हणतो आपण, प्रीमोलार. काय म्हणतो, प्रीमोलार. त्या वरच्या जबड्यामध्ये 4 व खालच्या जबड्यामध्ये 4 अशा मिळून टोटल किती आहेत, 8 आहेत. त्यानंतर हे जे टोकदार दिसत आहेत तुम्हाला ते काय आहेत, कॅनाइन म्हणजेच काय, सुळे दात. काय म्हणतो याला, सुळे दात. ते किती आहेत, वरच्या जबड्यामध्ये 2 प्लस खालच्या जबड्यामध्ये 2 असे एकूण टोटल मिळून किती आहेत, 4 आहेत. आणि हे जे दिसत आहेत इथून इथपर्यंत जे 4 दात तुम्हाला दिसत आहेत ते काय आहेत, एन्झाईम. हे किती, वरच्या जबड्यामध्ये 4 व खालच्या जबड्यामध्ये 4 असे मिळून टोटल किती आहेत, 8. असे टोटल मिळून प्रौढ माणसामध्ये एकूण 32 दात असतात आणि लहान बालकांमध्ये दुधाचे दात हे 20 असतात. किती असतात, 20 असतात. चला दाताची रचना पाहूया. आता सुरुवातीला दाताचा जो वरचा पांढरा चमकदार भाग आहे त्यालाच काय म्हटलं जातं, इनॅमल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, इनॅमल म्हटलं जातं. त्याच्यानंतर जो खालच्या साईडला जो भाग येणार आहे, जो स्तर आहे त्याला काय म्हटलं जातं, डेंटिन. त्यानंतर ज्यावेळी आपली दाढ किंवा दात एखादा किडत जर आला तर तो या स्तरापर्यंत आल्यानंतर आपल्याला वेदना सुरू होतात. त्याच स्तराला काय म्हणतो आपण, लगदा किंवा पल्प. नेक्स्ट त्याच्यानंतर सिमेंटन, त्यानंतर हाड आणि लास्टला येतं त्याचं रूट. आता बघा, तर यामध्ये नवोदय समिती आपल्याला कशा प्रकारे प्रश्न विचारू शकते की माणसांमध्ये एकूण दातांची संख्या किती, तर किती असणार आहे दातांची संख्या, 32. त्यानंतर दातांचे प्रकार व कार्य सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट पचन संस्थेतील अवयव आहे अन्ननलिका म्हणजेच इसोफॅगस. आता बघा, अन्ननलिका ही एक लांब नळीच्या आकाराची स्नायुमय रचना आहे. अन्ननलिका कशी असते, दिसायला एका लांब नळीसारखी दिसते. ती तोंडापासून जठरापर्यंत जाते. म्हणजे ती स्टार्ट कुठून होते, तोंडापासून होते आणि तिचा एंड जठरापर्यंत असतो. अन्न तोंडातून गिळल्यानंतर ते जठरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य अन्ननलिका करते. अन्ननलिकेचं मुख्य कार्य कोणतं आहे, अन्न ज्यावेळी आपण तोंडातून आत घेतो त्यावेळी ते जठरापर्यंत पोहोचवण्याचे काम अन्ननलिका ही करत असते. आता बघा तिचे स्थान कुठे आहे, घशाच्या मागे मानेपासून छातीतून मधून जात पोटाशी जोडते. लांबी साधारण 24 ते 25 सेंटीमीटर, व्यास साधारणतः 2 ते 2.5 सेंटीमीटर. त्यानंतर बघा, इसोफागस म्हणजेच अन्ननलिकेची रचना ही कशी असते. आता या अन्ननलिकेचं कार्य काय आहे, तर तोंडातून गिळलेले अन्न जठरापर्यंत पोहोचवणे. पेरिस्टॅलिसिस नावाच्या लहरी आकुंचनामुळे अन्न पुढे ढकलले जाते. त्यानंतर श्लेष्म तयार करून अन्ननलिका गुळगुळीत ठेवते. नेक्स्ट बघा, यावरती कसे प्रश्न दिले जातील. अन्ननलिकेचे कार्य काय आहे, आता आपल्याला माहितीच आहे की अन्ननलिकेचं कार्य काय आहे, तोंडातून घेतलेलं अन्न जठरापर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं काम कोण करतं, अन्ननलिका करते. तसेच अन्ननलिकेची लांबी किती आहे, लांबी बघा आपण बघितली 24 ते 25 सेंटीमीटर. आता बघा, अन्ननलिकेतील अन्नाला जठरापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया कोणती, म्हणजे जठरापर्यंत आपण कोणत्या प्रक्रियेद्वारा अन्ननलिका काय करते, अन्नाला पुढे ढकलते, तर ते त्याचं उत्तर आहे पेरिस्टॅलिसिस. पेरिस्टॅलिसिस बघा, आता पेरिस्टॅलिसिस म्हणजे काय आहे की ज्यावेळी स्नायू आकुंचन पावते त्यावेळी काय होतं, अन्न मागे ढकललं जातं आणि ज्यावेळी
ज्यावेळी ती अन्ननलिका आकुंचन होऊन पुढे सरकते त्यावेळी ते अन्न पुढे जाते आणि त्यानंतर अन्न जठरात पोचते. आणि एक महत्त्वाची सूचना सांगायची झाली तर ज्यावेळी तोंडातून अन्ननलिकेद्वारे जठरामध्ये अन्न पोच अन्न ज्यावेळी अन्ननलिका पोहोचवते त्यावेळी ते मागे येत नाही. त्यावेळी त्याचा दरवाजा काय होतो? बंद होतो. हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये. नेक्स्ट आहे पचन संस्थेतील अवयव जठर. आता हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जठर. आता जठरमधलं ज हे काय आहे? लक्षात ठेवण्यासारखं आहे की जठराचा आकार कसा असतो? जे सारखा असतो. आता बघा जठर ही पचन संस्थेतील एक मुख्य अवयव आहे. हे अन्ननलिकेच्या खालोखाल आणि लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागापूर्वी असते. जठर अन्न साठवते, त्याचे मंथन करते आणि पचनासाठी रासायनिक प्रक्रिया सुरू करते. आता इथं बघा जठराचे आकार साधारण जे आकाराचे असते. त्यानंतर बघा हे आपल्याला जठराची रचना दिलेली आहे. ही अन्ननलिका इथं एंड हे त्याचे टोक आहे कार्डिया म्हणून. त्यानंतर फंडस, शरीर, पायलोरिक केंद्रम, द्वादशावली आणि पायलोरिक स्ट्रोबल. नेक्स्ट बघा जठराची कार्य बघा. ज्यावेळी अन्ननलिकेतून जठरापर्यंत अन्न पोचते त्यावेळी अन्न तात्पुरते साठवण्याची प्रक्रिया कोण करतं? जठर करतं. आणि ते तात्पुरतं म्हणजे 2 ते 4 तास एवढा कालावधी ते अन्न जठरामध्ये साठवून ठेवू शकतं. अन्नाचे मंथन करून त्यास अर्धद्रव्य स्वरूप देणे, त्यानंतर प्रथिनांचे पचन करून सुरू करणे, HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक ॲसिड व पेप्सिनच्या सहाय्याने काय करतं? जठर प्रथिनांचे पचन करतं. त्यानंतर हानिकारक जीवाणू नष्ट करणे, गॅस्ट्रिन हार्मोनद्वारे पुढील पचनक्रियेचे नियमन करणे. आता या जठरावरती येणारे प्रश्न बघा. जठराच्या भिंतीचे थर कोणते किंवा जठरातील ग्रंथी व त्याचे स्त्राव कोणते? आत्ताच आपण बघितलं की जठराची जी ग्रंथी व स्त्राव आहे ते काय आहे? HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक ॲसिड, पेप्सिन, म्युकस व त्यांची कार्य. बघा ज्यावेळी आपण उपाशी राहतो, दिवसभर उपाशी राहतो त्यावेळी काय असतं? आपलं रिकामं पोट असतं. त्या रिकाम्या पोटात जठरामध्ये आम्ल तयार होण्याची काय असते? शक्यता असते. योग्य वेळी अन्न न घेतल्यास आम्ल जास्त होऊन आपल्याला पित्ताचा त्रास होतो व जळजळ होते. त्यानंतर नेक्स्ट आहे पचन संस्थेतील नेक्स्ट अवयव आहे लहान आतडे. हे खूप महत्त्वाचे आहे. व्हेरी IMP लहान आतडे. बघा लहान आतडे हे पचन संस्थेतील सर्वात लांब अवयव आहे. हा प्रश्न कदाचित तुम्हाला विचारला जाऊ शकतो की मानवी शरीरातील सर्वात लांब अवयव कोणता? तर कोणता आहे? लहान आतडे. येथे अन्नाचे रासायनिक पचन पूर्ण होते आणि पोषक द्रव्याचे शोषण रक्त व लसिका यामध्ये होते. आता त्याची लांबी बघा. जर तुम्हाला हा प्रश्न आला की लहान आतड्याची लांबी किती असते तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की सुमारे 6 ते 7 मीटर एवढी लांबी कशाची असते? लहान आतड्याची. त्यानंतर लहान आतड्याचे कार्य बघूयात आपण. अन्नाचे रासायनिक पचन पूर्ण करणे, पोषक द्रव्याचे शोषण करून ते रक्त व लसिका यामध्ये पाठवणे. बघा लहान आतड्याचे पहिले कार्य काय आहे? ज्यावेळी अन्ननलिकेतून अन्न जठरामध्ये व त्यानंतर ते लहान आतड्यामध्ये जातं त्यावेळी त्याचे रासायनिक पचन पूर्ण होते. काय होते? पूर्ण होते. म्हणजे इथं आपल्याला समजते की यावरून क्वेश्चन कसा तयार होईल की आपली पचन संस्थेमध्ये पचन पूर्ण होण्याचे कार्य कोणता अवयव करतो किंवा कोणत्या अवयवामध्ये हे कार्य होते? तर कोणत्या अवयवामध्ये होते? लहान आतडे. पोषक द्रव्याचे शोषण करून ते रक्त व लसिका यामध्ये पाठवणे. याच वाक्यावरती दुसरा एक प्रश्न तयार होतो की पोषक द्रव्ये कोणत्या अवयवामध्ये शोषली जातात? तर मुलांनो कोणत्या अवयवामध्ये शोषली जातात? लहान आतडे या अवयवामध्ये शोषली जातात. हे 2 क्वेश्चन तयार झाले. नेक्स्ट आहे शरीराला आवश्यक ऊर्जा देणाऱ्या पोषक द्रव्यांचा पुरवठा करणे. आता बघा आपल्याला खेळण्यासाठी, बागडण्यासाठी किंवा एखादं काम करण्यासाठी खूप सारी एनर्जी लागते. एनर्जी म्हणजेच काय मुलांनो? ऊर्जा. मग हे ऊर्जा देण्याचं काम कोण करतं? आपला आहार.
ते आपल्या आहारातून वेगवेगळे न्यूट्रिएंट्स म्हणजेच पोषक तत्वे आपल्याला मिळत असतात आणि हीच पोषक तत्वे शोषून आपल्या शरीराला आवश्यक ऊर्जा देण्याचं काम कोण करतं? लहान आतडे. त्यानंतर बघा पित्तलवणे व व्हिटॅमिन B12 चे शोषण करते. हे सुद्धा एक प्रश्न तयार होणार आहे. पित्तलवणे व व्हिटॅमिन B12 चे शोषण कोण करते? तर लहान आतडे करते. म्हणून तुम्हाला सांगितलं की हे लहान आतडे हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. आता बघा नेक्स्ट आहे मोठे आतडे. पचन संस्थेतील अवयव मोठे आतडे. लहान आतड्याच्या शेवटी अन्नाचे न पचलेले अवशेष. बघा लहान आतड्याच्या शेवटी ज्यावेळी पचनक्रिया पूर्ण होते, पचनक्रिया कुठे पूर्ण होते? लहान आतड्यामध्ये पूर्ण होते आणि ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर त्या अन्नामधले जे न पचलेले अवशेष आहेत किंवा न पचलेला जो भाग आहे तो मोठ्या आतड्यात येतो. हे पाण्याचे शोषण करून मल तयार करते. काय करते? मल तयार. मल म्हणजे विष्ठा, आपली विष्ठा. हे काय करतं? पाण्याचे शोषण करतं. मुख्य याच्यामधील हा जो पॉइंट आहे पाण्याचे शोषण करणे म्हणजे पाण्याचे शोषण कोणता अवयव करतो? तर यामध्ये आन्सर येणार आहे की ते मोठे आतडे पाण्याचे शोषण करते. आता मोठे आतडे साधारण 1.5 मीटर लांबीचे व 6 ते 7 सेंटीमीटर व्यासाचे असते. आता बघा यामध्ये याचं कार्य बघा. पाणी शरीरातील पाण्याचा समतोल राखते. क्षार म्हणजे सॉल्ट, सोडियम, क्लोराईड, पोटॅशियम इत्यादी शोषले जातात. जीवनसत्व के रक्त गोठवण्यास मदत करते आणि B12 जो आपण बघितला समूह तत्वे आतड्यातील जीवाणूंमुळे तयार होतात व शोषली जातात. आता यामध्ये बघा महत्वाचे मुद्दे. मोठे आतडे पचन न करता असले तर तरी पचनक्रियेला पूर्णता देते. पाणी शोषले गेले नाही तर जुलाब होतात. बघा पाणी जर मोठ्या आतड्याचं सुद्धा महत्वाचं किती काम आहे की यानं जर पाणी नाही शोषलं आपल्या शरीरातलं तर आपल्याला कशाचं लक्षण कोणता त्रास संभवतो की जुलाबचा त्रास संभवतो किंवा पाणी जास्त शोषले गेले तर बद्धकोष्ठता होते म्हणजे आपल्याला शौचालयास त्रास होतो. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे पचन संस्थेची सहाय्यक अवयव. आता ही ॲक्सेसरीज ऑर्गन म्हणजे सहाय्यक अवयव कोणकोणते आहेत ते आपण बघूयात. त्याआधी तुम्हाला हे चॅनेल जर आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपला हा व्हिडिओ आणि आपली या अभ्यासक्रमाबद्दलची माहिती जेणेकरून सर्वांपर्यंत पोचली जाईल. तर चला सुरुवात करूया नेक्स्ट पॉइंटला. पचन संस्थेची सहाय्यक अवयव. आता ही सहाय्यक अवयव कोणती? प्रथम लाळ ग्रंथी म्हणजेच याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सलायव्हरी ग्लँड. नेक्स्ट आहे यकृत. त्यानंतर पित्ताशय, अग्नाशय. अग्नाशय म्हणजेच काय? पॅनक्रियाज. आता बघा हे अवयव अन्न पुढे नेण्याचे काम करत नाहीत. हे जे अवयव आपण बघितले सहाय्यक अवयव लाळ ग्रंथी, यकृत, पित्ताशय, अग्नाशय हे जे अवयव आपण बघितले ते अन्न पुढे नेण्याचे काम करत नाही परंतु ते पचनरस तयार करतात किंवा साठवतात किंवा यामध्ये महत्वाचा मुद्दा काय आहे ते पचनरस तयार करतात आणि साठवतात आणि लहान आतड्यात सोडतात. यामुळे अन्नाचे पूर्ण पचन होण्यास मदत करते. बघा लाळ ग्रंथी तिचं काय कार्य आहे? लाळ तयार करतात. यामध्ये अमायलेज हे एन्झाईम असते जे स्टार्चचे पचन सुरू करते. यकृत काय करतं? पित्त तयार करतं. पित्त चरबींचे पचन करण्यास मदत करते. त्यानंतर आहे पित्ताशय. यकृताने तयार केलेले पित्त साठवते आणि गरज पडल्यास लहान आतड्यात सोडते. त्यानंतर अग्नाशय पचनरस तयार करते. यामध्ये ट्रिप्सिन, लायपेज व अमायलेज ही एन्झाईम्स असतात. आता बघा ही सर्व अवयवे मिळून अन्नाचे रासायनिक पचन संपूर्ण करतात. याशिवाय अन्नातील पोषक द्रव्ये शरीरामध्ये शोषली जाऊ शकत नाही. यांच्याशिवाय काय होऊ शकत नाही? पोषक द्रव्ये शरीरामध्ये शोषली जाऊ शकत नाही. आता यावरती प्रश्न कसा येईल? सहाय्यक अवयवांपैकी पित्त तयार करणारा अवयव कोणता? यकृत. आता नेक्स्ट आहे यकृत. हा देखील काय आहे? खूप महत्वाचा पॉइंट
आहे. आता यामध्ये आपण बघायचं आहे की यकृत ही शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी अवयव आहे. आता यामध्ये तुम्हाला एक प्रश्न असा विचारला जातो की मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर कोणती असणार आहे? यकृत, लक्षात ठेवा. आणि या यकृताचा कलर कसा असतो? तांबूस व तपकिरी. वजन साधारण 1.2 ते 1.8 किलोग्रॅम एवढे असते. त्यानंतर त्याचा आकार कसा असतो? शंखाकृती. शंक्वाकृती. हे बघा यकृत तुम्हाला दिसत आहे. याचा कलर कसा आहे? तांबूस किंवा तपकिरी. तसंच याचा आकार कसा आहे? शंखाकृती. आणि हीच आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. आता बघा यकृताचे मुख्य कार्य काय आहे? पित्त निर्मिती म्हणजे पित्त तयार करणे व पित्ताशयात साठवणे हे महत्वाचं काम यकृत करत असतं. त्यानंतर पचनास मदत, पित्तातील क्षार मेदांचे इम्प्लिफिकेशन करून पचनास मदत करतात. पोषकांचे रूपांतर, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने व मेदांचे रूपांतरण घडवणे, ग्लायकोजन साठवण, ग्लुकोजचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर करून साठवणे व गरजेनुसार ग्लुकोजमध्ये परत रूपांतर करणे हे एक यकृताचे कार्य आहे. विषद्रव्याचे नाशकरण, औषधे, मद्य, विषारी पदार्थांचे अपघटन करून निष्कासित करणे, जीवनसत्व साठवण, जीवनसत्व ए, डी, ई, के आणि B12 तसेच लोह व तांबे साठवणे, अमोनियाचे युरियामध्ये रूपांतर, प्रथिनांच्या अपघटनातून तयार होणाऱ्या अमोनियाचे युरिया बनवून मूत्रपिंडाद्वारे बाहेर टाकण्यास मदत करणे, रक्त साठवण, गरज पडल्यास रक्त साठवून ठेवणे आणि प्रतिकारशक्ती, कुफर पेशी द्वारे जंतू व परकीय कणांचे नाश करण. आता बघा यामध्ये याचे महत्त्व जाणून घेऊया. यकृत पचन, पोषण, शुद्धीकरण व संरक्षण यासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे शरीराचे रासायनिक प्रयोगशाळा आहे. हा शब्द लक्षात ठेवा. हा काय आहे? शरीराची रासायनिक प्रयोगशाळा आहे. त्यानंतर यकृत निरोगी असेल तर शरीराची ऊर्जा, रोगप्रतिकार शक्ती व वाढ चांगली राहते. आता यकृत निरोगी असेल तर काय होते? रोगप्रतिकार शक्ती म्हणजे काय? आपल्याला एखादा आजार जर उद्भवणार असेल तर त्याच्या विरुद्ध सामना करण्याची ऊर्जा आपल्याला काय मिळते? यकृत निरोगी असेल तर मिळते. यकृताच्या बिघाडामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. आता यावरती काय प्रश्न येणार आहेत की मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती असणार आहे? यकृत. आता बघा मद्यपान, जंक फूड व प्रदूषित अन्नामुळे यकृताचे नुकसान होते. स्वच्छ आहार, नियमित व्यायाम व पुरेसे पाणी यकृत निरोगी ठेवते. आता नेक्स्ट आहे स्वादुपिंड. तर स्वादुपिंड हा एक लांब, सपाट, फिकट, पिवळसर रंगाचा अवयव आहे. तो पोटाच्या मागे उदराच्या वरच्या भागात आडवा पसरलेला आहे. आता इथं आपल्याला दिसतो बघा हा स्वादुपिंड. याचे 3 पार्ट्स मध्ये डिवायडेशन होतं. एक शिरोभाग, शरीर भाग आणि शेपूट भाग. आता याचं कार्य काय आहे? पचनाशी संबंधित कार्य बाह्य स्रावामुळे. बघा मध्ये क्षारीय वातावरण तयार करून आम्लता कमी करणे म्हणजे आपल्याला जर पित्त जास्त झालं असेल तर त्याची आम्लता कमी करण्याचे काम कोण करते? स्वादुपिंड करते. कार्बोहायड्रेट, प्रोटीन व स्निग्ध पदार्थांचे रासायनिक पचन करणे, न्यूक्लिक आम्लाचे पचन करण्यास मदत करणे. हार्मोनल कार्य अंतःस्रावामुळे बघा इन्सुलिन रक्तातील साखर पेशींमध्ये नेऊन कमी करतो. ग्लुकागॉन यकृतातील ग्लायकोजनाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करून साखर वाढवतो. सोर्मेटोस्टेटिन इतर हार्मोन्स व स्वादुपिंड रसाचे स्त्राव नियंत्रित करते. त्यानंतर बघा त्याचे महत्त्व काय आहे? पचन क्रियेसाठी अनिवार्य, रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यासाठी अत्यंत आवश्यक. इन्सुलिनची कमतरता झाल्यास मधुमेह हा आपल्याला आजार होऊ शकतो. त्यानंतर बघा स्वादुपिंडाच्या आजारामुळे कॅन्सर, मधुमेह इत्यादी आपल्याला आजार होऊ शकतात. आता बघा त्यावर येणारे प्रश्न कसे असणार आहेत? स्वादुपिंडाचे स्थान किंवा रचना लिहा आणि त्या स्वादुपिंडाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होऊ शकतो? याचं उत्तर असणार आहे मधुमेह.
इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होऊ शकतो? मधुमेह. बघा त्यानंतर पचनसंस्थेतील अवयव गुदद्वार. हा आपला लास्ट अवयव आहे पचनसंस्थेमधला. गुदद्वार, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ॲनस म्हणतो. गुदद्वार हा पचनसंस्थेचा शेवटचा भाग आहे. याच्या मार्गे शरीरातील अपचित म्हणजेच अन्नाचे जे पचन होणार नाही असे काही अवशेष असतात जे आपल्या शरीरामध्ये समाविष्ट असतात. हे मल स्वरूपात ते काय केले जातात? शरीराबाहेर टाकले जातात. हे मोठ्या आतड्याच्या शेवटी स्थित असते. गुदद्वार बाह्य स्वरूपात एका लहान उघड्या रंध्राच्या स्वरूपात असते. इथं दाखवले बघा गुदद्वार. आता याची कार्य बघूयात. अपचित अन्नाचे अवशेष शरीराबाहेर टाकण्यास मदत. मलाशयात साठवलेला मल तात्पुरता धरून ठेवण्यासाठी गुदद्वार बंद राहते. योग्य वेळी मलविसर्जन करण्याची प्रक्रिया नियंत्रित करते. शरीराची स्वच्छता राखण्यास मदत करते. आता बघा याचे महत्त्व काय आहे? गुदद्वारामुळे शरीरातील हानिकारक व अपचित पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. बघा आपल्या शरीरामध्ये ज्या पदार्थांचे पचन झालेले नाही किंवा जे वेस्ट प्रोडक्ट आहेत ते या मलद्वारे आपण काय करू शकतो? त्या शरीराबाहेर टाकू शकतो. त्यानंतर यामुळे काय होते? शरीराची स्वच्छता व आरोग्य टिकून राहते. शरीरात नको असलेले पदार्थ आपण ज्यावेळी शरीराबाहेर टाकतो त्यावेळी आपले आरोग्य काय राहते? टिकून राहते. ही प्रक्रिया नियमित झाली तर पचनसंस्था निरोगी राहते. त्यानंतर बघा पचनसंस्था मध्ये ज्यावेळी आपल्याला शौचास जाताना किंवा बघा आरोग्याची काळजी कशी घेतात? शौचास नीट वेळ द्यावा, जास्त ताणून ठेवू नये, तंतुयुक्त आहार घ्यावा, पुरेसे पाणी प्यावे, व्यायाम व चालणे यामुळे बद्धकोष्ठता टळते. शौचानंतर स्वच्छता राखावी म्हणजे आपले हात वगैरे काय करायचंय? स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता इथं आपली पचनसंस्था हा पॉइंट संपलेला आहे. त्यानंतर बघा जवाहर नवोदय विद्यालय समिती बदललेला जो अभ्यासक्रम आहे त्यामधली आपण पचनसंस्था ही सिस्टीम बघितलेली आहे. आता त्यावरती संभाव्य प्रश्न कोणकोणते असणार आहेत ते आपण काय करूया? सुरू करूयात. पहिला क्वेश्चन आहे, पचनाची सुरुवात शरीरातील कोणत्या अवयवात होते? ए. जठर, बी. लहान आतडे, सी. तोंड, डी. अन्ननलिका. हे तर आपल्याला उत्तर तोंडपाठ झालेलं असावं, कारण पचनाची सुरुवात कोणत्या अवयवात होते? तोंड या अवयवात होते. सेकंड क्वेश्चन आहे, अन्न जठरापर्यंत कोणता अवयव पोहोचवतो? हा अवयव सुद्धा आपण व्यवस्थितरित्या अभ्यासलेला आहे की अन्न जठरापर्यंत कोणता अवयव पोहोचवतो? एक लहान आतडे, बी अन्ननलिका, सी यकृत, डी स्वादुपिंड. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? अन्ननलिका. थर्ड क्वेश्चन, पचनासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल कुठे तयार होते? ए. जठर, बी. तोंड, सी. यकृत, डी. मोठे आतडे. तर याचा आन्सर आहे जठर. पोषक द्रव्याचे सर्वाधिक शोषण कुठे होते? बघा मी जे सांगितलं होतं की हा प्रश्न येऊ शकतो. तर बघा ए. मोठे आतडे, बी. जठर, सी. लहान आतडे, डी. अन्ननलिका. तर पोषक द्रव्यांचे सर्वाधिक शोषण कुठे होते? लहान आतडे. फिफ्थ क्वेश्चन, पित्तरस कोणता अवयव तयार करतो? कोणता अवयव? स्वादुपिंड, यकृत, जठर, मोठे आतडे. याचा आन्सर आहे यकृत. त्यानंतर सिक्स्थ क्वेश्चन, पित्तरस साठवण्याचे कार्य कोणता अवयव करतो? ए. जठर, लहान आतडे, पित्ताशय, स्वादुपिंड. आता पित्तरस मध्येच याचा आन्सर आहे पित्ताशय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पचन एन्झाईमयुक्त स्वादुपिंडाचा रस कोणता अवयव तयार करतो? ए. यकृत, बी. स्वादुपिंड, सी. जठर, डी. अन्ननलिका. तर स्वादुपिंड याचा आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पाण्याचे शोषण प्रामुख्याने कुठे होते? आता हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की पाण्याचे शोषण प्रामुख्याने कुठे होते? तर ऑप्शन आहेत ए. जठर, बी. लहान आतडे, सी. मोठे आतडे, डी. तोंड. तर याचा आन्सर आहे मोठे आतडे. आता 9वा प्रश्न बघा, शरीरातून मल बाहेर टाकण्याचे कार्य कोणता अवयव करतो? आत्ताच आपण बघितलेला पॉइंट आहे हा. ए. जठर, बी. यकृत, सी. गुदद्वार, डी. अन्ननलिका. तर याचा आन्सर आहे गुदद्वार. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अन्नातील स्टार्चचे पचन
सुरू करणारा एन्झाईम कोणता? आता अन्नातील जे स्टार्चचे पचन करणारा एन्झाईम आहे तो आपल्या लाळेमध्ये असतो आणि सर्वांना माहिती आहे की लाळेमध्ये कोणता पदार्थ असतो? अमायलेज नावाचा पदार्थ असतो. बघा, पेप्सिन, ट्रिप्सिन, लाळेतील अमायलेज, लायलेज. याचा आन्सर आहे लाळेतील अमायलेज. नेक्स्ट क्वेश्चन. अन्न मऊ व गिळण्यास सुलभ बनविण्याचे कार्य कोण करते? कोण करते? बघा, ए लाळ, बी पित्तरस, सी गॅस्ट्रिक रस, डी स्वादुपिंडाचा रस. तर याचं करेक्ट आन्सर आहे लाळ. प्रथिनांचे पचन प्रामुख्याने कुठे होते? परत एकदा प्रश्न वाचते बघा. प्रथिनांचे पचन प्रामुख्याने कुठे होते? ए तोंड, बी जठर, सी लहान आतडे, डी मोठे आतडे. तर याचं करेक्ट आन्सर आहे जठर. आता नेक्स्ट क्वेश्चन. चरबीचे पचन करण्यासाठी कोणता रस मदत करतो? ए लाळ, बी गॅस्ट्रिक रस, सी पित्तरस, डी पचननलीचा रस. याचं करेक्ट आन्सर आहे पित्तरस. नेक्स्ट क्वेश्चन. अन्ननलिकेत अन्न खाली जाण्यास मदत करणारी चाल कोणती? ए स्वच्छाचाल, पेरिस्टॅलिसिस, शोषण चाल, रक्ताभिसरण. आपण ही डिटेलमध्ये बघितलेली कोणती? पेरिस्टालिसिस. नेक्स्ट क्वेश्चन आहे. जीवनसत्व के चे निर्माण कोणत्या अवयवात राहणाऱ्या जीवाणूंनी होते? ए जठर, बी लहान आतडे, सी मोठे आतडे, डी यकृत. तर याचं करेक्ट आन्सर आहे मोठे आतडे. अन्नातील सेल्युलोज म्हणजेच तंतुमय पदार्थ पचविण्यास मदत करणारे जीवाणू कोठे आढळतात? ए जठर, बी लहान आतडे, सी मोठे आतडे, डी स्वादुपिंड. याचं करेक्ट आन्सर आहे मोठे आतडे. जठरात अन्न किती वेळ राहते याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. ए 1 ते 2 तास, बी 2 ते 4 तास, सी 4 ते 6 तास, डी 6 ते 8 तास. तर याचं करेक्ट आन्सर आहे 2 ते 4 तास जठरामध्ये अन्न राहू शकते. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा IMP क्वेश्चन आहे बघा. पचन संस्थेतील अन्नाचा योग्य क्रम लावा. आता तुम्हाला ट्रिक्स दिली होती, त्या ट्रिक्सने तुम्ही काय करू शकता? हा क्वेश्चन सोडवू शकता. तर पचन संस्थेचा योग्य क्रम कसा असणार आहे? तोंड, अन्ननलिका, त्यानंतर जठर, लहान आतडे, मोठे आतडे आणि गुदद्वार असा त्याचा क्रम आहे. तर आपण बघा या व्हिडिओमध्ये पचन संस्था व त्यातील महत्त्वाचे अवयव याचा अभ्यास केला आहे. त्यावरचे प्रश्न सुद्धा पाहिले आहेत. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओज पाहायला पाहिजे असतील तर माझ्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.